नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या निमित्ताने जगाला भारताच्या शक्तिशाली लोकशाही आणि प्रबळ घटनेचं महत्त्व जगाला कळावं यासाठी कर्नाटक सरकारने रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 ते 10:30 या 1 तासाच्या वेळेत कर्नाटक सरकारने राज्यातील 30 जिल्ह्यात मानवी साखळीचं आयोजन केलं आहे. मानवी साखळी उपअंतर्गत बेळगाव जिल्ह्यात 335 किलोमीटरची मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग, बैलहोंगल, बेळगाव तालुका, बेळगाव शहर, कित्तूर येथून ठरवून दिलेल्या ठिकाणी 335 किलोमीटर अंतराची मानवी साखळी बनवण्यात येणार आहे. या मानवी साखळीसाठी प्रत्येक ठिकाणी स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांवर कामाचं नियोजन सोपवण्यात आलं आहे. हुबळी पुणे वंदे भारतची चाचणी आज गुरुवार दिनांक 12 रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाली. त्यामुळे काल नैऋत्य रेल्वेने तयारी सुरू केली होती. आज हुबळी ते मिरज चाचणी झाली असून रविवार दिनांक 15 रोजी हुबळी पुणे मार्गावर वंदे भारत धावणार आहे. हे निश्चित झालं असून सकाळी 10:30 वाजता हुबळी रेल्वे स्थानकातून वंदे भारत सुटून दुपारी 12:20 वाजता बेळगाव रेल्वे स्थानकात पोहोचली. त्यानंतर मिरज रेल्वे स्थानकाला पोहोचली. परतीच्या प्रवासात दुपारी 3:30 मिरज इथून निघालेली एक्सप्रेस सायंकाळी 5:30 वाजता पुन्हा बेळगावला तर रात्री 7:50 वाजता हुबळीला पोहोचली. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन करणार आहेत. हुबळी रेल्वे स्थानकात केशरी रंगातील नवीन वंदे भारत दाखल झाल्याने प्रवाशांमध्ये वंदे भारतबाबत प्रचंड उत्सुकता आहे. गुरुवारी केवळ चाचणी होणार असल्याने कोणालाही वंदे भारतमध्ये प्रवेश दिला गेला नाही. केवळ नैऋत्य रेल्वेचे अधिकारी वंदे भारतमध्ये उपस्थित होते. खानापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बसलेला फटका लक्षात घेता शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी, त्याचबरोबर कर्ज माफ करावं व पंपसेट आधार जोडणीची मुदत पुढे ढकलावी, अशी मागणी निवेदनाद्वारे अखिल कर्नाटक संघ तर्फे करण्यात आली. अशी मागणी करून तहसीलदार कार्यालयासमोर हातात खराब झालेली पिके घेऊन जोरदार निदर्शनं केली. निपाणी तालुक्यातील बेडखेळ गावातील दूधगंगा नदीच्या रस्त्यावरील गॅरेजमधील कार व रोख रक्कम चोरी झाल्याची घटना घडली. APM 09CB 9486 या क्रमांकाची मारुती STM सिल्वर कलर कार चोरीला गेली आहे. संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून निपाणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. बेळगाव शहर लगत असलेल्या हिंडलगा ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये बरीचशी उपनगरे असून कार्यक्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. गावात खास कचरा गाडीची व्यवस्था करण्यात आलेली असून देखील गावच्या सभोवती कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कचरा गाडी ठराविक दिवशी गावातील प्रत्येक गल्लीवर फिरून कचरा गोळा करत असते. त्यामुळे कचऱ्याचे निर्मूलन होत आहे. तरी देखील कचरा फेकणाऱ्यांचे प्रकार वाढत आहेत. यापुढे अशा प्रकारे कचरा टाकणारी व्यक्ती आढळल्यास लागलीच कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं फलक लावण्यात आला आहे. यावेळी हित लमनी, उपाध्यक्ष चेतना अगसगेकर, सदस्य रामचंद्र कुद्रीमणीकर तसेच कर्मचारी व सफाई कर्मचारी उपस्थित होते. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉक्टर महेश कोनी यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यामुळे रिक्त झालेल्या पदाचा अतिरिक्त भार चिकोडीचे अप्पर जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉक्टर एस गडेर यांच्यावर सोपवण्यात आला आहे. बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने बदलीचा आदेश जारी केला असून नागरिकांच्या व प्रशासकीय हिताच्या दृष्टीने त्वरित डॉक्टर महेश कोनी यांना जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी पदावरून मुक्त करून आरोग्य विभागाला या संबंधित अहवाल पाठवण्याची सूचना करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकाऱ्यांची उचलबांगडी का झाली याविषयी अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. डॉक्टर महेश कोनी यांनी आपल्या कार्यालयात बोलताना महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व विधान परिषद सदस्य चंद्रराज हट्टीवळी यांच्याबद्दल शिवराळ भाषा वापरली होती. कावळेवाडी येथील उदयोन्मुख धावपटू प्रेम यल्लाप्पा बुरुड याची मद्रास रेजिमेंट क्रीडा केंद्रात खास खेळाडूंसाठी लष्करी प्रशिक्षण केंद्रात वेलिंगडन येथे राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.
टिळकवाडी येथील आरपीडी महाविद्यालयात मराठी विषयाचं अध्यापन करणारे प्राचार्य महादेव खोत यांना मळीकर्णी सोसायटी उसगाव यांच्यातर्फे यंदाचा शिक्षण भूषण पुरस्कार जाहीर झाला असून येत्या रविवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे। स्व अनुभवातून त्यांनी लिहिलेल्या गावाकडच्या गोष्टी हा कथासंग्रह यावर्षी प्रसिद्ध झाला आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते सीताराम येंचुरी यांचं निधन झालं आहे। येंचुरी गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते। सीताराम येंचुरी 72 वर्षाचे होते। दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला। त्यांना 19 ऑगस्टला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तेव्हापासून एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। या दरम्यान आज दुपारी त्यांचं निधन झालं आहे। फटाके पेटवत असताना झालेल्या स्फोटात लहान मुलगा जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। शहरातील रामनगर येथे एक मुलगा जखमी झाला असून हनुमंता गाडीवड्डर वय 12 असे जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे। गुरुवारी सकाळी ही घटना घडली। फटाक्यामुळे मुलाच्या पायाला भाजलं असून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पर्यावरणपूरक गणेश चतुर्थी साजरी करावी यासाठी जनजागृती करण्यात येत आहे। तसेच फटाके मुक्त दिवाळीसाठी अनेक संस्था संघटनेच्या माध्यमातून जनजागृतीही केली जाते। पण असे असले तरी अशा फटाक्यांच्या आतिषबाजाने मोठ्या प्रमाणावर आगीच्या घटना घडत आहेत। उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त सभासदांकरता, नियम वाटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। सध्या देशात गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे। कर्नाटकातील मांड्या येथे गणेश विसर्जनाच्या वेळी 2 समुदायाच्या लोकांमध्ये वाद झाला आणि हिंसाचाराची घटना घडली। यावेळी दगडफेक, तोडफोड, जाळपोळ अशा घटनांमुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे। समाजकंटकांकडून काही दुकाने आणि वाहने जाळण्यात आली असून ही घटना काल बुधवारी रात्री मैसूर रोडवरील दर्गाजवळ घडली। गणेश विसर्जनाच्या वेळी दगडफेक आणि हिंसक हाणामारी झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। या दगडफेकीनंतर काही लोकांनी हिंसा करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करत पोलीस ठाण्याजवळ रात्रभर निदर्शने केली। तसेच दगडफेक आणि मारामारीत एका पोलिसासह काही जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तसेच पोलिसांनी कलम 144 लागू केलं आहे। शिन्नोळी बुद्रुक येथील ज्ञानज्योत सार्वजनिक वाचनालयासह प्राचार्य जॉर्ज क्रूज यांनी भेट देत वाचनालयाची संपूर्ण माहिती घेतली आणि विद्यार्थ्यांनी वाचनालयाचा स्पर्धा परीक्षेसाठी तसेच अवांतर वाचनासाठी कसा वापर करावा याबाबत सखोल मार्गदर्शन केलं। वाचनालयाचे प्रमुख परशुराम गुंडू पाटील प्राचार्य क्रूज यांचं स्वागत केलं आणि वाचनालयाच्या कामकाजाची माहिती दिली। यावेळी सरपंच गणपत कांबळे, उपसरपंच पुंडलिक गौसेकर, मुख्याध्यापक अप्पाराव पाटील, मराठी संघाचे अध्यक्ष रवी पाटील आदी उपस्थित होते। बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठ संघटना आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ, लोकमान्य टिळक मार्ग, झेंडा चौक मार्केट आणि कर्नाटक राज्य शरीर सौष्ठ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने टिळकवाडीतील रामनाथ मंगल कार्यालयाच्या सभागृहात 20व्या श्री गणेश जिल्हास्तरीय शरीर सौष्ठ स्पर्धेत अतुलनीय कामगिरी करताना प्रताप कालकुंद्रीकर यांनी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन श्री गणेश चषकाचे विजेतेपद पटकावले, तर बेस्ट पोजर हा सर्वोच्च किताब मोरेश देसाई यांनी निर्वादपणे संपादन केला। याप्रसंगी अमित किल्लेकर, राजू हंगिरगेकर, एम गंगाधर, हेमंत हवळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। 200हून अधिक शरीर सौष्ठपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता। खडकलाट ग्रामपंचायत व्याप्तीत येणाऱ्या मानेवडी या ठिकाणी डेंग्यू सदृश रुग्ण संख्येत वाढ झाली आहे। यासाठी ग्रामपंचायतकडून स्वच्छता मोहीम आणि औषध फवारणी करण्यात येत आहे। त्यासाठी ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश यांनी केलं आहे। आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।